Hello everyone and welcome to the Pharmacy. From today onwards we are going to start a new topic which is pathophysiology of diseases. So let's begin. First we will see some terms. First one is etiology. Etiology means it is the actual cause of a disease. Pathogenesis. What is meant by pathogenesis? It is a development or evolution of disease, how the disease spread. Lesion. Lesion means a demonstrable structural change produced in the course of a disease is referred to as a lesion. म्हणजे डिसीजमध्ये जे काही स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याला आढळून येतात त्याला आपण लेजन म्हणतो. मराठीत त्याला काय म्हणतात? जखम. First we will see some cardiovascular diseases, in that angina pectoris, congestive heart failure, cardiac arrhythmias, atherosclerosis, hypertension and acute myocardial infarction, also known as coronary thrombosis. And other diseases, in that we are going to see TB, hepatitis A and B, diabetes, rheumatoid arthritis, peptic ulcer, in that two types, gastric and duodenal. Epilepsy types are peptic mal, grand mal epilepsy and partial epilepsy. So let's begin with the cardiovascular diseases. First one is angina pectoris, which is also known as chest pain. When there is a less oxygen supply to the heart, chest pain may occur. जेव्हा ऑक्सिजन सप्लाय कमी भेटतो हार्टला तेव्हा चेस्ट पेन होऊ शकतो. इट इज ड्यू टू द ब्लॉकेज ऑफ आर्टरीज विच मेनली सप्लाय ब्लड टू द हार्ट अँड कंडिशन्स लाईक मायोकार्डियल इस्चेमिया. आता हार्टला कोणत्या ब्लड वेसल्स ब्लड सप्लाय करतात? तर कोरोनरी आर्टरीज. आणि त्या कोरोनरी आर्टरीज जर व्यवस्थित त्याला ब्लड पोहोचू शकल्या नाहीत किंवा जर मायोकार्डियल इस्चेमिया, मायोकार्डियम आहे, हार्टचं जे मसल आहे त्याला जर ब्लड पुरवठा व्यवस्थित झाला नाही तरी सुद्धा चेस्ट पेन होऊ शकतो. वेअर द ब्लड आर्टरीज आर अनेबल टू सप्लाय द ब्लड टू द हार्ट रिझल्ट्स इन ॲबनॉर्मल फंक्शनिंग ऑफ द हार्ट. डिफिकल्टी इन ब्लड पंपिंग, त्याने ब्लड पंपिंग कमी होतं. दिस इन्क्रीज इन ऑक्सिजन डिमांड मे प्रोड्यूस फ्रॉम द फॉलोइंग रिझन्स. हे ऑक्सिजन डिमांड का वाढतंय तर त्याचं रिझन काय त्यामागचं? फर्स्ट वन इज इन्क्रीज इन हार्ट रेट. जर हार्ट रेट इन्क्रीज झालेला असेल तर इन्क्रीज इन सिस्टॉलिक वेंट्रिक्युलर प्रेशर ऑर साईज. वेंट्रिक्युलर जर प्रेशर आहे, जे ब्लड फ्लो वेंट्रिकल्समधून होत आहे त्याच्यामुळे जे प्रेशर क्रिएट झालेलं आहे ते प्रेशर जर वाढलं, त्याची साईज वाढली, व्हॉल्यूम वाढलं तरी सुद्धा हार्टच्या ऑक्सिजनची डिमांड वाढते. इन्क्रीज इन रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ मायोकार्डियम. मायोकार्डियमचं कॉन्ट्रॅक्शन वाढलं किंवा त्याच्यामुळे काय होतं की हार्ट रेट इन्क्रीज असतो. हार्ट रेट इन्क्रीज झाला की ब्लड फ्लो जास्त लागतो, ब्लड फ्लो जास्त लागला की ऑक्सिजन डिमांड वाढते. तर यामागचं पॅथोफिजिओलॉजी काय? इन अंजायना देयर इज अ टेम्पररी रिलेटिव्ह इम्बॅलन्स ऑफ ऑक्सिजन डिमांड अँड सप्लाय इन द हार्ट. ऑक्सिजनचं जे डिमांड आहे आणि तो जो सप्लाय आहे तर तो जास्त येतो. द ऑक्सिजन कन्झम्पशन ऑफ मायोकार्डियम इन्क्रीजेस विथ इन्क्रीज हार्ट साइज, मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. बरोबर. द प्रायमरी कॉज ऑफ अंजायना पेक्टोरिस इज सपोज टू बी आर्टरियोस्क्लेरोसिस ऑफ अ लार्ज कोरोनरी आर्टरीज. काय होतं की जे काही कोरोनरी आर्टरीज ब्लड सप्लाय करणार आहेत हार्टला तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन किंवा फॅट डिपॉझिशन झालं की एक ब्लॉकेज क्रिएट होणे, आणि ब्लॉकेज क्रिएट झालं की ब्लड फ्लोला डिफिकल्टी येते. अल्सरेशन अँड हिमोरेज ऑफ अ कोरोनरी आर्टरी. जर अल्सरेशन झालेलं असेल त्या आर्टरीजमध्ये किंवा रप्चर होऊन काही ब्लड लॉस होत असेल तर हे कारण त्यामागचं आहे. इट मे ऑल्सो रिझल्ट फ्रॉम रिड्यूस ऑक्सिजन कंटेंट ऑफ अ कोरोनरी ब्लड ॲज इन ॲनेमिया, अनॉक्सिया ऑर स्मोकिंग. काय होतं ॲनेमियामध्ये काय होतं की ब्लडचं जे जनरेशन आहे, जे फॉर्मेशन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे काय ब्लडचं कंटेंट ऑलरेडी कमी असतो. अनॉक्सिया आणि स्मोकिंगमध्ये सुद्धा ब्लडचं कंटॅमिनेशन झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ब्लडला जास्त ऑक्सिजनची गरज असते. इट मे बी ड्यू टू इन्क्रीज डिमांड ॲज इन फिवर अँड थायरॉइडॉक्सिकोसिस. आता फिवरमध्ये सुद्धा आणि थायरॉइडॉक्सिकोसिसमध्ये सुद्धा ऑक्सिजनची डिमांड वाढलेली असते, त्यामुळे सुद्धा चेस्ट पेन होऊ शकतो. सायन्स अँड सिम्पटम्स. मोस्ट पेशंट विथ अंजायना कंप्लेन ऑफ चेस्ट डिस्कम्फर्ट रॅदर दॅन ॲक्च्युअल पेन. त्यांना खरोखर दुखण्यापेक्षा त्यांना डिस्कम्फर्ट जाणवतं. तर डिस्कम्फर्ट कोणकोणत्या गोष्टीमध्ये जाणवतं की प्रेशरमध्ये, हेवीनेसमध्ये, टाईटनेसमध्ये अँड स्क्विझिंग, बर्निंग सेन्सेशन ऑर चोकिंग सेन्सेशन. या गोष्टी मुळे त्यांना डिस्कम्फर्ट जाणवतं. द ड्युरेशन ऑफ अटॅक ऑफ अंजायनल पेन कॅन बी फ्रॉम 30 सेकंड टू 45 मिनिट्स. आता हा जे अटॅक येतो किंवा हा चेस्ट पेनचं जे दुखणं आहे तर ते किती रेंजमध्ये असतं की 30 सेकंड टू मॅक्स 45 मिनिट्सपर्यंत ते रेंज आहे. नेक्स्ट डिसीज इज कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर.
कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं, इट कॉजेस बाय इनॅबिलिटी ऑफ हार्ट टू मीट इन्क्रीज डिमांड्स, नेमली द इनॅबिलिटी ऑफ स्ट्रोक व्हॉल्यूम टू मेंटेन इक्वॅलिटी विथ द व्हॉल्यूम ऑफ ब्लड रिटर्न टू द हार्ट. जेवढं हार्टमध्ये ब्लड येतंय आणि जेवढ्या प्रमाणात ब्लड बाहेर जाते हार्टमधून, ते जे पेस आहे ते जे मॉनिटायझेशन आहे तर ते व्यवस्थित होत नाही आणि त्याने हा आजार उद्भवू शकतो. ॲज द कार्डियक मसल लुजेस इट्स ॲबिलिटी टू कीप पेस विथ द डिमांड, द पल्स रेट इन्क्रीजेस. आता काय होतं की मायोकार्डियम आहे ते काय करतं, त्याला ते व्यवस्थित जजमेंट जमत नाही आणि त्याने हार्ट रेट इन्क्रीज होतो. वेन द कार्डियक रिझर्व इज एक्झॉस्टेड, द पॅथॉलॉजिक चेंजेस रिझल्ट इन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. आणि ह्याचा परिणाम काय होतो की कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर हा आजार त्यामध्ये दिसून येतो. पॅथोफिजिओलॉजी काय मागची, द बेसिक पॅथॉलॉजिकल प्रोसेस इन्व्हॉल्व इन्क्रीज इन वॅस्क्युलर परमियाबिलिटी. हार्टला ब्लडची गरज जास्त असते, वॅस्क्युलर परमियाबिलिटी वाढलेली आढळून येते. ड्यू टू द लेफ्ट हार्ट फेल्स टू वर्क, लंग्स आर द टार्गेट एरिया. आता हार्टची वर्किंग व्यवस्थित होत नाही आहे, लेफ्ट हार्ट पूर्ण फेल झालेला आहे, त्यामध्ये टार्गेट ऑर्गन कुठचा येतो तो लंग्स येतो. आणि त्यामध्ये काय होतं, वेअर इन्क्रीज इंट्राव्हेस्क्युलर प्रेशर इज ट्रान्समिटेड टू द पल्मनरी आर्टरीज. जे काही ब्लडचं प्रेशर आहे, जे काही ब्लडचा फ्लो आहे तो पल्मनरी कॅपिलरीजवर जास्त येतो आणि काय होतं पुढे त्या पल्मनरी कॅपिलरीज रप्चर होतात, ब्रेक होतात. ॲज वेसल्स डायलेट, प्लाझ्मा लीक्स टू द सराउंडिंग टिश्यूज. त्या वेसल काय होतात, जास्त ब्लड फ्लोमुळे डायलेट होतात आणि तो जो प्लाझ्मा आहे तो आजूबाजूच्या टिश्यूंवर पसरला जातो. ॲज दिस गोज ऑन, फ्लुइड ॲक्युमुलेट्स इन टू द अल्व्हिओलाई. त्याचा परिणाम काय होतो की अल्व्हिओलमध्ये ते फ्लुइड जनरेट व्हायला किंवा स्टोअर व्हायला चालू होतं. पल्मनरी इडेमा, इडेमा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सूज. अँड प्लुरल स्पेस, प्लुरल इफ्युजन. जे काही प्लुरल स्पेस त्यामध्ये आहे, ज्या दोन टिश्यूच्या मध्ये जी प्लुरल स्पेस आहे लंग्समध्ये, तर ती सुद्धा त्या प्लाझ्मामुळे भरून जाते. इफ आरबीसी वेअर एस्केप फ्रॉम वेसल, द इडेमा इज ब्लड टिंग. आणि यामध्ये काय होतं की जर आरबीसीज ब्रेक झाल्या, त्याच्यामधून आरबीसीज जे काही कॅपिलरीज आहेत त्यामधून आरबीसीज रिलीज झाल्या, तर तो जो काही इडेमा आहे, ती जी सूज होते ती ब्लड टिंग होते, म्हणजे त्यामध्ये ब्लड दिसून येतं. जनरलाइज कंजेशन अँड इडेमा मे प्रोड्यूस शॉर्टनेस ऑफ ब्रेथ अँड कफिंग. जनरलाइज कंजेशन म्हणजे काय, तो जो रक्त साठलेला आहे आणि त्यामुळे जी सूज प्रोड्यूस झालेली आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय होतो की शॉर्टनेस ऑफ ब्रेथ अँड कफिंग. श्वास घ्यायला डिफिकल्टी येते आणि कफिंग प्रोड्यूस होतं. द कफ मे प्रोड्यूस ब्लड टिंग स्पुटम. आणि जो कफ प्रोड्यूस झालेला आहे, खोकल्यामधून जी चुकी निर्माण झालेली आहे ती ब्लड, त्यामध्ये सुद्धा आरबीसीज दिसून येतात. अल्व्हिओलर लाइनिंग सेल्स अंडरगो हायपरट्रॉफी अँड हेल्प टू रिमूव्ह पल्मनरी इडेमा फ्लुइड अँड फ्रॅगमेंटेड आरबीसीज. ठीक आहे, अल्व्हिओलर लाइनिंग आहे सेल्सची ती हायपरट्रॉफी होते, त्यामध्ये सुद्धा फ्लुइड ॲक्युमुलेट व्हायला चालू होतं आणि त्या सेल फुगत जातात. अँड हेल्प्स टू रिमूव्ह पल्मनरी इडेमा फ्लुइड अँड फ्रॅगमेंटेड आरबीसीज. त्यामुळे काय होतं, ते सेल्स त्याच्यामध्ये जे फ्लुइड जास्तीचं तयार झालेलं आहे ते बाहेर टाकायला चालू करतात आणि त्यामधून आरबीसीसचे काही फ्रॅगमेंट्स आहेत ते सुद्धा रिलीज होतात. आता यामागची कारणं कोणती आहेत, कॉजेस कोणकोणते आहेत. फर्स्ट वन इज डिक्रीज कॉन्ट्रॅक्टिलिटी ड्यू टू द क्रोनिक इस्चेमिया. जास्तीत जास्त कमी ब्लड फ्लो हार्टला झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टिलिटी डिक्रीज होऊन जाते. ॲक्यूट इन्फार्क्शन कार्डिओमायोपॅथीज हा आजार त्यामध्ये प्रोड्यूस होतो. इन्क्रीज आफ्टर लोड ड्यू टू हायपरटेन्शन, ॲओर्टिक वॉल्व डिसीज अँड हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी. इन्क्रीज आफ्टर लोड ड्यू टू द हायपरटेन्शन, ॲओर्टिक वॉल्व डिसीज. आता तो जो काही ब्लड फ्लोचा लोड आहे तो हळूहळू वाढतोय आणि त्याच्यामुळे काय होतं, कोणामुळे होतं ते हायपरटेन्शन, ॲओर्टिक वॉल्व डिसीज. यामुळे ब्लड फ्लो इन्क्रीज होतो आणि त्याचा लोड वाढतो आणि हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी. थर्ड वन इज increase cardiac output due to the mitral incompetence, arrhythmias and hyperthyroidism and peripheral shunts. यामुळे सुद्धा कार्डियक आउटपुट वाढतो. पल्मनरी हार्ट डिसीज ड्यू टू क्रोनिक एअरवे ऑब्स्ट्रक्शन अँड पल्मनरी एम्बोलिझम. काय होतं की श्वास घ्यायला डिफिकल्टी येतच असते, त्यामुळे क्रोनिक एअरवे ऑब्स्ट्रक्शन प्रोड्यूस होतं अँड पल्मनरी एम्बोलिझम. त्यामुळे काय होतं की पल्मनरी हार्ट डिसीज प्रोड्यूस होतो. आता याचे सायन्स अँड सिम्पटम्स कोणते आहेत, कफिंग अँड शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, डिफिकल्टी इन ब्रिथिंग अँड कफ मे बी प्रोड्यूस. द स्किन टर्न्स ब्लूइश. स्किनचा जो कलर आहे तो ब्ल्यू पडतो.
दॅट इज सायनोसिस. त्या डिसीजला काय म्हणतात? सायनोसिस. द पेशंट मे कफ अ फ्रोथी पिंकिश ब्लड टिंग मटेरियल एस्पेशली ॲट नाईट. जो काही कफ प्रोड्यूस होतोय तर त्यामध्ये सुद्धा ब्लड दिसून येतं आणि एस्पेशली ॲट नाईट. रात्रीच्या वेळी जो कफ प्रोड्यूस होते त्यामध्ये पिंकिश ऑर ब्लड टिंग मटेरियल दिसून येतं. पेशंट बिकम्स अँशियस अँड फिअरलेस फॉर हिज ओन फ्युचर. पेशंटची अँझायटी वाढते, फिअरफुल फिलिंग त्याला येऊ लागते. एनलार्जमेंट अँड टेंडरनेस ऑफ लिव्हरची जी साईज आहे ती हळूहळू मोठी व्हायला लागते आणि फुगायला लागते. किडनीज आर कंजेस्टेड अँड अनेबल टू एक्सक्रीट एक्सेस फ्लुइड फ्रॉम द बॉडी. किडनीज आर कंजेस्टेड अँड अनेबल टू एक्सक्रीट एक्सेस फ्लुइड फ्रॉम द बॉडी. किडनीज काय करतात? त्याचं जे वर्किंग आहे ते डिस्टर्ब होतं. जे काही एक्सेस फ्लुइड टाकायचं आहे ते त्यांना टाकता येत नाही बॉडीमधून. प्रेझेन्स ऑफ अल्ब्युमिन अँड कास्ट इन युरिन. याचं प्रमाण युरिनमध्ये वाढतं. डिस्ट्रेसिंग सिम्पटम्स सच ॲज गॅस, कॉन्स्टिपेशन, लॅक ऑफ ॲपेटाईट, डिस्टेन्शन ऑफ द बॉवेल. आता यामुळे कोणकोणते सिम्पटम्स आहेत की गॅस प्रोड्यूस झालेला आहे, कॉन्स्टिपेशन येत आहे, कॉन्स्टिपेशन होत आहे, लॅक ऑफ द ॲपेटाईट, भूक लागत नाही आहे, अँड डिस्टेन्शन ऑफ द बॉवेल. जे काही आपण अन्न खात आहोत ते व्यवस्थित GIT मधून पास होत नाही तिथून. नेक्स्ट वन इज कार्डियक अरिथमियाज. कार्डियक अरिथमिया म्हणजे काय की एक नॉर्मल हार्टमध्ये जे काही इलेक्ट्रिक वेव्ह जाऊन हार्टची कॉन्ट्रॅक्टिव्हिटी होते तर ती डिस्टर्ब होऊन जाते आणि जे काही इलेक्ट्रिक वेव्स प्रोड्यूस होत असतात ते व्यवस्थित होत नाहीत, ते डिस्ट्रेक्टली प्रोड्यूस होतात. आता द डिस्टर्ब रिदम ऑफ द बीटिंग ऑफ द हार्ट इज कॉल्ड ॲज अरिथमिया. जे हार्टचं बीटिंग आहे ते जर व्यवस्थित होत नसेल, हार्ट बीट्स व्यवस्थित प्रोड्यूस होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? अरिथमिया. कार्डियक अरिथमियाज आर द ॲबनॉर्मॅलिटीज ऑफ द कंडक्शन पाथवेज. जे काही हार्टमध्ये इलेक्ट्रिक कंडक्शन होतं जेणेकरून आर्ट्रियल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत आहे तर ते व्यवस्थित होत नाही. आता टाइप्स ऑफ अरिथमियाज कोणकोणते आहेत? सायनस नोड अरिथमियाज, सायनस टॅकिकार्डिया ज्यामध्ये हार्ट रेट इन्क्रीज होतो, सायनस ब्रॅडिकार्डिया ज्यामध्ये हार्ट रेट डिक्रीज होतं, व्हेंट्रिक्युलर रेट इज लेस दॅन 60 पर मिनिट. 60 पर मिनिटपेक्षाही व्हेंट्रिक्युलर जो रेट आहे तो कमी असतो. सुप्राव्हेंट्रिक्युलर अरिथमियाज. सुप्राव्हेंट्रिक्युलर अरिथमियामध्ये टाइप्स कोणते आहेत? आर्ट्रियल फिब्रिलेशन, आर्ट्रियल फ्लटर, सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. नेक्स्ट वन इज ventricular arrhythmias and last one is digitalis induced arrhythmias. कॉजेस कोणते आहेत पाहते त्यामागचे? All these different arrhythmias occur due to an increase or decrease in the automaticity of the heart. हार्टची जी कॉन्ट्रॅक्टिव्हिटी अँड रिलॅक्सिबिलिटी आहे तर ती डिस्टर्ब होते यामुळे. द ऑटोमॅटिसिटी ऑफ द हार्ट इन्क्रीजेस ड्यू टू. ह्याची ऑटोमॅटिसिटी का वाढते की मॅक्झिमम निगेटिव्ह थ्रेशोल्ड पोटेन्शियल. काय होतं की निगेटिव्ह थ्रेशोल्ड पोटेन्शियल आहे ते खूप वाढलेलं आहे. हाय रेट ऑफ डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशनची फ्रिक्वेन्सी आहे त्याचा जो रेट आहे तो इन्क्रीज झालेला आहे. मिनिमम निगेटिव्ह रेस्टिंग पोटेन्शियल. निगेटिव्ह रेस्टिंग पोटेन्शियल आहे ते कमीत कमी लेवलवर आले आहे. आणि पहिला आपण काय बघितलं? निगेटिव्ह थ्रेशोल्ड पोटेन्शियल. थ्रेशोल्ड पोटेन्शियल जास्त आहे आणि रेस्टिंग पोटेन्शियल खूप कमी झालेलं आहे. अँड कॉम्बिनेशन ऑफ द अबोव चेंजेस. आणि या सर्व जे काही चेंजेस झालेले आहेत त्याचं कॉम्बिनेशनमुळे ऑटोमॅटिसिटी वाढलेली आढळून येते. द ऑटोमॅटिसिटी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू द चेंजेस अपोजिट टू दोज मेन्शन द ऑटोमॅटिसिटी ऑफ द अबोव. जे काही वरती दिलेले आहेत त्याची जर अपोजिट चेंजेस दिसून येत असेल तर ऑटोमॅटिसिटी डिक्रीज झालेली दिसून येते हार्टमध्ये. नेक्स्ट वन इज ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय? इट इज अ मॉर्फोलॉजिक लेशन विच इज येलो टू व्हाईट कलर दॅट ॲपियर्स ऑन द ट्युनिका इंटिमा ऑफ द ब्लड वेसल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲथेरोमा. आता यामध्ये काय होतं? जे काही ब्लड वेसल्स ब्लड प्रोव्हाइड करत आहेत हार्टला तर त्यामध्ये एक ऑब्स्टेकल प्रोड्यूस होतं कोलेस्ट्रॉल किंवा फॅट ग्लोब्युल्समुळे. आणि त्यामुळे काय होतं की ब्लड फ्लो जो होत आहे तो व्यवस्थित होत नाही, तो डिस्टर्ब होऊन जातो. अर्लिएस्ट ॲथेरोमाज आर नोड्युलर ॲग्रिगेट्स ऑफ स्मूथ मसल सेल्स. द मॅच्युअर ॲथेरोमाज आर मेड अप ऑफ सेल्युलर फायब्रस अँड लिपिड कंपोनंट्स. यामध्ये पूर्वीच्या जे काही ॲथेरोमाज प्रोड्यूस झालेले आहे त्याच्यामुळे
त्याच्यामध्ये काय असायचं की स्मूथ मसल्सचे सेल्स असायचे. पण आता जे नवीन ॲथेरोमा प्रोड्यूस होतात त्यामध्ये सेल्युलर मटेरियल आहे, फायब्रस मटेरियल आहे आणि लिपिड कंपोनंट्सही आढळून येतात. द फॅटी स्ट्रिक्स आर परहॅप्स द अर्लिएस्ट स्टेशन्स ऑफ द ॲथेरोस्क्लेरोसिस. जे काही फॅटी जे मटेरियल त्यामध्ये दिसून येतं तर ते अर्लिएस्ट स्टेजेस ऑफ ॲथेरोस्क्लेरोसिस म्हटलं जातं. द रिस्क फॅक्टर्स इन ॲथेरोस्क्लेरोसिस आर जेनेटिक अँड मेटाबॉलिक फॅक्टर्स. काही जेनेटिक्स आणि मेटाबॉलिक फॅक्टर्समुळे ॲथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतो. हायपरटेन्शन, ज्यांचा बीपी हाय आहे त्यांना बोथ इस्केमिक हार्ट डिसीज अँड ॲथेरोस्क्लेरोसिस आर मोर फ्रिक्वेंट इन हायपरटेन्सिव्ह दॅन इन अ नॉर्मोन टेन्सिव्ह सब्जेक्ट. ज्यांना हायपरटेन्शन जास्त आहे किंवा ज्यांना हायपरटेन्शन आहे त्यांना ॲथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण जास्त दिसून येतं. इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन अँड सेसेशन ऑफ सिगरेट स्मोकिंग कॅन रिड्यूस ॲथेरोस्क्लेरोसिस. ज्यांना सिगरेट स्मोकिंगचा सवय आहे त्यांना हे जास्त दिसून येतं. तर ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शनमध्ये किंवा सिगरेट स्मोकिंग बंद केल्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण कमी होतं. एज आहे नेक्स्ट फॅक्टर. इन ओल्डर सब्जेक्ट्स इन्सिडन्स ऑफ ॲथेरोस्क्लेरोसिस इन्क्रीजेस. ज्यांचं वय जास्त आहे त्यांच्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस जास्त दिसून येतं. ब्लड लिपिड्स. देर इज अ increased incidence of atherosclerosis in patient with increased cholesterol and low density lipoprotein, that is LDL, and triglycerides with a very low density lipoproteins. आता ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा LDL कमी आहे आणि ट्रायग्लिसराईड कमी आहे तर त्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस दिसून येतो. पण हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्यांच्याकडे HDLचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस आणि इस्केमिक हार्ट डिसीज कमी दिसून येतो. नेक्स्ट त्यामध्ये सायन्स अँड सिम्पटम्स कोणकोणते आहेत. ॲथेरोस्क्लेरोसिस ऑफ द मेसेंट्रिक वेसल्स मे कॉज ॲब्डॉमिनल पेन अँड थ्रोम्बोसिस इन दीज वेसल्स रिझल्ट्स इन बॉवेल इन्फ्रॅक्शन. आता ज्यांना मेसेंट्रिक वेसल्सचा ॲथेरोस्क्लेरोसिस आहे त्यांना ॲब्डॉमिनल पेन आणि थ्रोम्बोसिस जाणवतं आणि त्याचा रिझल्ट काय होतो की बोवेल इन्फ्रॅक्शन, जे काय बोवेल मुवमेंट आहे ते व्यवस्थित होत नाही. पेन इन लेग्स विथ लॉस ऑफ हेअर ऑन लेग्स अँड विकनेस ऑफ लेग मसल्स. त्यांच्या पायांमध्ये दुखायला लागतं किंवा लॉस ऑन हेअर, जे काय पायावरचे केस आहेत ते हळूहळू पडायला लागतं. इन सेव्हिअर केसेस इट मे रिझल्ट इन अंजाना पेक्टोरिस, इस्केमिक रिनल डिसीज अँड मायोकार्डियल इन्फार्क्शन. काही अशा केसेसमध्ये अंजाना पेक्टोरिस, इस्केमिक रिनल डिसीज आणि मायोकार्डियल इन्फार्क्शन, दॅट इज अ हार्ट अटॅक, इट ऑल्सो मे प्रोड्यूस. देर इज एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड. दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू कोल्ड. थंडीला ते जास्त सेन्सिटिव्ह असतात. नेक्स्ट वन इज हायपरटेन्शन. इट इज इन्क्रीज आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं तर त्याला आपण काय म्हणतो हायपरटेन्शन. देर आर टू टाइप्स. फर्स्ट वन इज प्रायमरी और इडिओपॅथिक और इसेन्शियल हायपरटेन्शन. कॉज इज अननोन, त्याचं कॉज आपल्याला माहिती नाही. सेकंड इज सेकंडरी हायपरटेन्शन, कॉज इज नोन, डेफिनाइट ॲबनॉर्मॅलिटीज. सेकंडरी हायपरटेन्शन जास्त लोकांना होतो. फर्स्ट वन इज माइल्ड हायपरटेन्शन. माइल्ड हायपरटेन्शन मध्ये बीपी किती असतो 130/90 टू 140/100 mm ऑफ Hg. मॉडरेट हायपरटेन्शन मध्ये तो किती जातो 140/100 टू 160/120 mm ऑफ Hg. सिव्हिअर हायपरटेन्शन आपण त्याला कधी म्हणतो जर 160/120 पेक्षाही जर जास्त त्याचा बीपी असेल तर त्याला आपण सिव्हिअर हायपरटेन्शन म्हणतो. हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी, ज्यामध्ये डायस्टॉलिक बीपी हा 130 mm ऑफ Hg पेक्षाही जास्त असतो त्याला आपण हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी म्हणतो. सो व्हॉट इज द पॅथोफिजियोलॉजी बिहाइंड इट. इट मे कॉज डॅमेज टू व्हेरियस ऑर्गन्स लाईक किडनीज, आईज, हार्ट अँड ब्रेन. किडनीज, आईज, हार्टला आणि ब्रेनला तो जास्त करून डॅमेज करतो. इट कॉजेस डिपॉझिशन ऑफ फिब्रिन इन ग्लोमेरुलाई ऑफ नेफ्रॉन विच मे लीड्स टू रिनल फेल्युअर. आता ब्लडचं प्रेशर वाढलेलं आहे त्याच्यामुळे या सर्व ऑर्गन्सला तो अफेक्ट करणारच आहे. पण त्याचबरोबर ग्लोमेरुलाई ऑफ नेफ्रॉन, नेफ्रॉनलाही तो अफेक्ट करतो ज्याने काय करतो रिनल फेल्युअरही होऊ शकतं. इन केस ऑफ आईज इट मे प्रोड्यूस व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस. आता जे काही ब्लड आईजपर्यंत पोहोचत आहे त्याचं जर फ्रिक्वेन्सी वाढलेली असेल तर व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस सुद्धा प्रोड्यूस होतात. इन हायपरटेन्शन वर्क इम्पोज ऑन हार्ट इज इंक्रीज मेनी टाइम्स ड्यू टू इंक्रीज ब्लड फ्लो. ब्लड फ्लो वाढलेला आहे त्याच्यामुळे हार्टवर त्याचा लोड जास्त असणार आहे. ड्यू टू दिस इंक्रीज लोड फंक्शन्स ऑफ लेफ्ट वेंट्रिकल्स डिटोरिएट्स लीडिंग टू लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर. आता लेफ्ट वेंट्रिकल ब्लड पास करतं फ्रॉम हार्ट टू
बॉडी. आता त्याच्यामुळे काय होतं की त्याचा जो लोड आहे ब्लड फ्लो वाढलेला असल्यामुळे लेफ्ट वेंट्रिकलचा लोड वाढतो आणि त्यामुळे काय होतं की लेफ्ट वेंट्रिकल फेल्युअरही होऊ शकतो. थ्रोम्बोसिस अँड हिमोरेज आर द कॉमन डॅमेजेस टू द ब्रेन. आता ब्रेनमध्ये काय होतं की जे काही कॅपिलरीज आहेत त्या रप्चर्स होऊ शकतात, त्याच्यामुळे हिमोरेज प्रोड्यूस होऊ शकतो आणि थ्रोम्बोसिसही होऊ शकतो. आता त्यामागचं आपण जर पाथ बघितला तर तो कसा आहे की रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम दोन गोष्टी ऍक्ट करतात. फर्स्ट काय करतं की रिनल रिटेन्शन ऑफ सॉल्ट अँड वॉटर, वॉटर आणि सॉल्ट हे रिटेन करतं. आणि सेकंड काय करतं की ते आर्ट्रिक्युलर व्हॅस्ट्रिक्शन, जे काही आर्टरीज आहेत त्याचं त्या कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतं. तर या दोन गोष्टीमुळे काय होतं की बीपी इन्क्रीज होतं. तर तो कसा होतो की सॉल्ट आणि वॉटर इन्क्रीज झाल्यामुळे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ECFचं व्हॉल्यूम वाढतं. जे काही एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे त्याचं व्हॉल्यूम वाढतं. त्याने काय होतं की कार्डियाक आउटपुट आपोआप वाढतो. त्याचं काय होतं की व्हॉल्यूम वाढल्यामुळे कार्डियाक आउटपुट वाढतो. कार्डियाक आउटपुट वाढल्यामुळे ऑटो रेग्युलेशनमुळे आर्ट्रियल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. आर्टरीज आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात ब्लड फ्लो लगेच पास होण्यासाठी. त्याने काय होतं की पेरिफेरल रेजिस्टन्स, जो काही पेरिफेरल रेजिस्टन्स प्रोड्यूस झालेला आहे वेंट्रिकल्सवर आर्टरीजवर, तर तो काय करतो बीपी इन्क्रीज करतो, ब्लड प्रेशर वाढवतो. आता जर काही कारणांमुळे जर ब्लड प्रेशर कमी झालेले असेल तर बॅरो रिसेप्टर आहे तो बॅरो रिफ्लेक्स प्रोड्यूस करतो. तो काय करतो की बीपी जर कमी झालेला असेल तर तो वाढवतो. आता दुसऱ्या कोणत्या गोष्टी आहेत की सेंट्रल कंट्रोल ऑफ द सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम ऍक्टिव्हिटी. सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम ऍक्टिव्हिटीमुळे काय होतं की सिम्पॅथेटिक नर्व्स रिस्पॉन्स प्रोड्यूस करतात आणि आर्ट्रियल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. आणि सोडियम इन आर्ट्रियल वॉल्समध्ये जो सोडियम आहे तो इन्क्रीज होतो. कशामुळे की सॉल्ट आणि वॉटर जास्त वाढल्यामुळे ECF वाढतं. त्याने काय होतं की सोडियम जे आहे आर्ट्रियल वॉल्समध्ये ते इन्क्रीज होतं. आर्टेरिओलर रिॲक्टिव्हिटी, त्याने सुद्धा आर्ट्रियल कॉन्स्ट्रक्शन वाढतं. आता या सर्व गोष्टीमुळे बीपी इन्क्रीज होतो. बीपी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं इन्क्रीज रिस्क ऑफ व्हॅस्क्युलर अँड रिनल कॉम्प्लिकेशन. व्हॅस्क्युलर जे कॉम्प्लिकेशन आहे, ब्लड फ्लो जिथे जिथे आहे तिथे कॉम्प्लिकेशन प्रोड्यूस होतात आणि रिनल कॉम्प्लिकेशन प्रोड्यूस होतात. किडनीवर त्याचा जास्त परिणाम होतो. आणि जे काही मेन जिथे ब्लडचा जास्त संबंध येतो, जसं मेन ऑर्गन्स आहेत हार्ट, ब्रेन, किडनी, यावर त्यांचा जास्त परिणाम होतो. सो विच आर द सायन्स अँड सिम्पटम्स. फर्स्ट वन इज युजली अन असिम्प्टोमॅटिक डिसीज. ह्याचे सिम्पटम्स लगेच दिसत नाहीत किंवा असिम्प्टोमॅटिक डिसीज आहे हा. ऑल्दो हेडेक, टिनिटस, एपिस्टॅक्सिस आर द कॉमन सिम्पटम. हेडेक जे जाणवतं, टिनिटस आणि एपिस्टॅक्सिस हे काही सिम्पटम्स त्याचे जाणून येतात. डिझिनेस ऑकर्स व्हेन डायस्टॉलिक ब्लड प्रेशर एक्सेस 110 mmHg. डिझिनेस जाणवतं, कंटाळल्यागत विकनेस जाणवतो शरीरामध्ये जेव्हा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 110 पेक्षा जास्त असतं. ऑसिपिटल हेडेक इन द मॉर्निंग, सकाळी थोडं डोळे दुखतात आणि डोकं दुखायला लागतं. रेटिनोपॅथी कॉजेस ब्लड विजन फॉलोड बाय ब्लाइंडनेस. आता रेटिनोपॅथीमुळे काय होतं की थोडंसं दिसायला ब्लर दिसतं आणि काही वेळा त्याचं जर क्रोनिक जर सिम्पटम्स बघितले तर ब्लाइंडनेसही प्रोड्यूस होऊ शकतो. लाईट हेडेडनेस, डिझिनेस, वर्टिगो. रिनल फेल्युअर मे ऑकर. काय होतं की किडनीजवर जास्त लोड असल्यामुळे किडनी फेलही होऊ शकते, त्याचं जे वर्किंग आहे ते स्टॉप होऊ शकतं. नेक्स्ट डिसीज इज हार्ट अटॅक, वी ऑल्सो कॉल्ड ॲज मायोकार्डियल इन्फार्क्शन. आता त्यामध्ये काय आहे की हार्ट अटॅक ऑकर्स वेन द फ्लो ऑफ ब्लड टू द हार्ट इज ब्लॉक. हार्टवर जो ब्लड फ्लो जाणार आहे, जे काही ब्लड फ्लो हार्टपर्यंत पोहोचत आहे, तो जर ब्लॉक झाला, कशामुळे कोरोनरी आर्टरीज जर ब्लॉक झाल्या त्याच्यामुळे ब्लड फ्लो हार्टपर्यंत व्यवस्थित पोहोचलाच नाही तर हार्ट ब्लॉक होऊ शकतं आणि त्याच्यामुळे मायोकार्डियल इन्फेक्शन प्रोड्यूस होतं किंवा हार्ट अटॅक प्रोड्यूस होऊ शकतो. द ब्लॉकेज इज मोस्ट ऑफन अ बिल्डअप ऑफ फॅट, कोलेस्ट्रॉल अँड अदर सबस्टन्स. आताच आपण बघितलं की कोरोनरी आर्टरीज ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये काही ब्लॉकेज क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो व्यवस्थित पोचत नाही. तर ते ब्लॉकेज कशामुळे होतं की फॅट, कोलेस्ट्रॉल आणि काही सबस्टन्सेस आहेत त्याच्यामुळे ते ब्लॉकेज तयार होतं. विच फॉर्म्स अ प्लेक इन द आर्टरीज दॅट फीड द हार्ट. जे काही हार्टला कोरोनरी आर्टरीज ब्लड प्रोव्हाइड करणार आहेत ते व्यवस्थित ब्लड तिथे पोहोचू शकत नाही. समटाइम्स अ प्लेक कॅन रप्चर अँड फॉर्म अ क्लॉट दॅट ब्लॉक्स ब्लड फ्लो. कधी कधी काय होतं, जो हा प्लेक प्रोड्यूस झालेला आहे, जो काही ऑब्स्टॅकल प्रोड्यूस झालेला आहे, तर ते रप्चर होतं आणि क्लॉट प्रोड्यूस करतं ब्लड फ्लोचा.
त्याच्यामुळे सुद्धा ब्लड व्यवस्थित पास होऊ शकत नाही. द इंटरप्टेड ब्लड फ्लो कॅन डॅमेज ऑर डिस्ट्रॉय पार्ट ऑफ द हार्ट मसल. आता ब्लड फ्लो जर व्यवस्थित झाला नाही त्या हार्टच्या पार्टला, तर ते तो जो पार्ट आहे तो हळूहळू डॅमेज व्हायला स्टार्ट होतो. A heart attack, also called as myocardial infarction, can be fatal, but treatment has improved dramatically over the years. आता हार्ट अटॅक कॅन बी फॅटल, त्याने मृत्यूही होऊ शकतो, पण त्याचं जे काही ट्रीटमेंट आहे ते हळूहळू विकसित झालेलं आहे. इट्स क्रुशियल टू कॉल इमर्जन्सी मेडिकल हेल्प इफ यू थिंक यू माइट बी हॅव्हिंग अ हार्ट अटॅक. जर हार्ट अटॅक प्रोड्यूस झालेला असं तुम्हाला जर वाटत असेल तर लगेच इमर्जन्सी मेडिकल हेल्प घेणं गरजेचं असतं. पॅथोफिजियोलॉजी काय म्हणते त्यामागची? इन्फ्रॅक्टेड मायोकार्डियम इज अ डेड मसल विच रिझल्ट फ्रॉम ऑब्स्ट्रक्टेड कोरोनरी आर्टरी ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द थ्रोम्बोसिस. काय होतं की तिथे ब्लड व्यवस्थित प्रोड्यूस झालेला नाही आणि जे काही फॅट आणि कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झाले त्याच्यामुळे ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही, तर तिथे थ्रोम्बोसिस प्रोड्यूस होतो. ते असं कॉल्ड ॲज ब्लड क्लॉट. तिथे क्लॉट होऊन जातं, ब्लड पुढे पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो जो पार्ट आहे जो हार्टचा जिथे ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही आहे तो पार्ट हळूहळू डिटोरेट व्हायला चालू होतो. इन विच देर इज अ कंटिन्युअस डिक्रीज ब्लड सप्लाय टू द हार्ट. ॲज अ रिझल्ट द कोरोनरी आर्टरीज कंटिन्युअसली गेट इफिशियंट ऑक्सिजन. कोरोनरी आर्टरीज जे इफिशियन्स असतात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या तो व्यवस्थित करू शकत नाही. ड्यू टू विच डेड मसल्स आर क्रिएटेड इन द हार्ट रिझल्ट्स इन टू द कंडिशन नोन ॲज मायोकार्डियल इन्फार्क्शन. त्याच्यामुळे काय होतं, हार्टला जर किंवा हार्टच्या ज्या सेल्स आहेत त्यांना जर व्यवस्थित ब्लड पोचलं नाही तर तिथे त्यात डेड होतात आणि मायोकार्डियल इन्फेक्शन दॅट इज ऑल्सो नोन ॲज हार्ट अटॅक कॅन बी प्रोड्यूस देअर. सो विच आर द सिम्पटम्स बिहाइंड द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन? फर्स्ट इज सिव्हिअर पेन इन द चेस्ट. चेस्टमध्ये जास्त दुखायला लागतं. फिलिंग ऑफ हेवी प्रेशर ऑन चेस्ट. थोडं जास्त प्रेशर आहे असं वाटतं. पेन may continue for hours or days and there may be extreme shortness of the breath and possible nausea. काय होतं, पेन हळूहळू वाढायला लागतं आणि श्वास घ्यायला डिफिकल्टी होते. पॉसिबली नॉझिया, वॉमिटिंग फॉलोड बाय एक्स्ट्रीम विकनेस अँड फटिग. काय होतं की नॉझिया प्रोड्यूस होतो, वॉमिटिंग प्रोड्यूस होतं आणि एक्स्ट्रीम विकनेस म्हणजे त्याला खूप कमकुवतपणा जाणवतो. WBC काउंट ऑफ पर्सन मे इन्क्रीज टू 15,000 पर mm³. आता नॉर्मल काउंट किती आहे WBCचं? 4,000 to 11,000 पर mm³. आणि यामध्ये काय होतं की WBCचं प्रमाण वाढतं. कितपत वाढतं की 15,000 पर mm³ इतपत वाढतं. स्किन बिकम्स पेल अँड कोल्ड. नेक्स्ट इज पल्स इज वीक अँड स्लो अँड मे बी इरेग्युलर. जो काही हार्टबीट्स आहेत तर ते इरेग्युलरली प्रोड्यूस होतात आणि हळूहळू कमी व्हायला लागतात. सो दिस इज अप टू इट. आपला हा जो कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेसचा पहिला पार्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी अदर डिसीजेस अँड देअर पॅथोफिजियोलॉजी. सो थँक यू. कीप लर्निंग.